आता आपण संगत कोनांची संगत कोनांचे गुणधर्म बघूया. तर इथे दोन समांतर रेषा तुम्हाला दिसत आहेत. त्याला ह्या छेदिकेने छेदलेला आहे. रेषा PQ आणि रेषा RS ह्या काय आहेत? समांतर रेषा आहेत. त्याला ह्या AB या छेदिकेने छेदलेला आहे. PQ या रेषेवरती M या बिंदूमध्ये ही AB रेषा छेदते आणि RS या रेषेला N या बिंदूत ही AB रेषा छेदत आहे. तर आता संगत कोनातली जी प्रत्येक जोडी असते संगत कोनांची ती ह्या दोन समांतर रेषांमुळे आणि त्यांच्या छेदिकेमुळे तयार झालेली असते आणि ते जे कोन असतात ते काय असतात? एकरूप कोन असतात. आता इथे ही जी लाईन आहे PQ आणि लाईन RS ही काय आहे? समांतर रेषा आहेत आणि त्यांना ह्या ABनी छेदिकेने छेदलेलं आहे. मग यामध्ये जे कोन तयार होत आहेत संगत कोन ते आहेत कोन AMP हा एकरूप आहे MNRशी, म्हणजे हा कोन आणि हा कोन. त्याचप्रमाणे कोन PMN म्हणजे हा इथला खालच्या बाजूचा कोन हा एकरूप आहे RNBशी, म्हणजे ह्या खालच्या कोनाशी. त्याचप्रमाणे हा कोन AMQ म्हणजे या बाजूचा हा कोन एकरूप आहे कोन MNS म्हणजे या कोनाशी. हा वरचा आणि हा वरचा रेषेच्या वरचे दोन्ही रेषांच्या वरचे कोन एकरूप आहेत. आणि त्याचप्रमाणे QMN म्हणजे हा खालच्या बाजूचा कोन एकरूप आहे कोणाशी? SNBशी म्हणजे या कोनाशी, म्हणजे हा आणि हा कोन एकरूप आहे. आता जे व्युत्क्रम कोनाचे गुणधर्म बघा. तर व्युत्क्रम कोन जे असतात ते दोन रेषा आणि त्यांच्या छेदिकेने तयार झालेले असतात. त्यामध्ये आंतरव्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन असतात. तर आता ह्या वरच्या आकृतीनुसार आपण ते समजून घेऊयात. आता ही जी आकृती आहे त्यानुसार तर आंतर व्युत्क्रम कोन कोणते आहेत? तर PMN म्हणजे हा कोन एकरूप आहे MNS म्हणजे या कोनाशी, म्हणजे याप्रमाणे ही आकृती, हा आणि हा कोन आंतरव्युत्क्रम कोन आहेत. त्यानंतर QMN म्हणजे हा कोन एकरूप आहे MNRशी म्हणजे या कोनाशी, म्हणजे हा आणि हा काय आहे? एकरूप कोन आहेत. हे झाले आंतरव्युत्क्रम कोन. आता बाह्य व्युत्क्रम कोन कोणते आहेत? तर कोन AMP हा बाह्य व्युत्क्रम कोन आणि SNB म्हणजे हा, म्हणजे हे दोन काय आहेत? बाह्य व्युत्क्रम कोन आहेत. हे दोन्ही एकरूप आहेत. त्याचप्रमाणे AMQ म्हणजे हा एक कोन आणि कोन RNB म्हणजे हा कोन आणि हा कोन, हे दोन काय आहेत? बाह्य व्युत्क्रम कोन आहेत. आता आंतरकोनांचे गुणधर्म म्हणजे काय आहे? तर आंतरकोन हे कसे तयार होतात? तर दोन सरळ समांतर रेषाने एका छेदिकेने छेदलं की ज्यामुळे जे पूरक कोन तयार होतात त्या पूरक कोनांना आंतरकोन असे म्हणतात. तर आता या आकृतीवरून आपण ते समजून घेऊयात. इथे कोन मापकोन PMN अधिक MNR म्हणजे हे हा कोन आणि हा कोन या दोन कोनांची बेरीज आहे 180 अंश. त्याचप्रमाणे QMN आणि मापकोन QMN अधिक मापकोन MNS म्हणजे हे दोन पण काय आहेत? एक आंतरकोन आहेत, कारण या दोन कोनांच्या मापांची बेरीज काय आहे? 180 अंश आहे. आता आपण सोडवलेली उदाहरणे बघूयात की ही जी आकृती आपल्याला दिसते ते इथे ह्या दोन समांतर रेषा आहेत, रेषा AB आणि रेषा PQ. तिला ह्या L आणि M या छेदिकेने छेदलेला आहे. तर AB या रेषेला LM रेषेने O बिंदूत छेदले आणि PQ रेषेला तिने LM छेदिकेने N बिंदूत छेदलेले आहे. तर इथे त्यांनी आपल्याला हा जो कोन आहे मापकोन QNM हा 70 अंश इथे आपल्याला त्यांनी दाखवलेला आहे. तर मग त्यांनी आपल्याला असं विचारलेलं आहे की मापकोन AO आणि N म्हणजे या कोनाचं माप किती असेल असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. मग इथे आपल्याला दोन पद्धतीनुसार हे आपण काढू शकतो. आता हा जो मापकोन आहे MNQ बरोबर ONP बरोबर काय आहे? 70 अंश आहे, कारण हा पण 70 अंश आहे
आणि ONP हा पण 70 आहे, कारण हे दोन काय आहेत एकमेकांचे ONP हे दोन काय आहेत एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत, म्हणून हा 70 अंश तर हा पण 70 अंश. मग आता कोण AON अधिक ONP, मग हे काय झाले आंतरकोन झाले. मग आंतरकोन मग आता हा 70 असेल तर हा किती असणार आहे, म्हणून या मग आता आंतरकोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते. मग 180 मधून जर हे 70 वजा केले तर 110 मापाचा आपल्याला हा AON कोन मिळणार आहे. मग त्याप्रमाणे इथे बघा सोडवले, म्हणून माप कोन AON बरोबर 180 वजा माप कोन ONP, म्हणून 180 वजा 70 बरोबर 110. त्याचप्रमाणे ही दुसरी पद्धत आहे. माप कोन MNQ हे 70 अंश दिला आहे. NOB हा किती असणार आहे, हा पण 70च असणार आहे, कारण हे काय आहेत एकमेकांची संगत कोण आहेत. मग आता हा AON अधिक NOB हे यांच्या दोघांच्या मापांची बेरीज किती येते 180 अंश. त्याचप्रमाणे मग हा माप कोन AON अधिक 70 अंश NOBचं माप हे 70 अंश आपल्याला सांगितले त्यांनी. मग हा किती येतो बरोबर 180 अंश. म्हणून मग आता हे याचप्रमाणे 180 वजा 70 केले 110, म्हणून माप कोन AON बरोबर 110 अंश.